मथुरनं काय मथुरमध्ये असल्यावरती सगळ्यांनी माहित आहे. निकाल घेतला मथुरनं आणि मेहरबानचे मालक आलेले आहेत. मित्रांनो कान्हा शेठ आहेत. इर्षीला जो हत्यार असेल तर एक नंबरचा मथुरच आहे. जेव्हा पण पळालाय मालकीच्या इज्जतीसाठी पळालाय. एक नंबरचा मानकरी झालो आणि नेहमी त्या आमचा मित्र आकाशजी राऊत आज दोन्ही नंदी एकत्र पळून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि काही दिवसापासून आम्ही खूप दुरावलेलो होतो, पण दोन्ही नंदींमुळे आम्ही एकत्र आलो, त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला. आणि राहिले मेहरबान आणि मथुर पळणार दिसेल का मला ही जोडी लवकर पळताना? हा मेहरबान कानादादाचाच आहे आणि मथुर पण कानादादाचाच आहे. याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं दुय्यम नाहीये माझ्या मनामध्ये. तो माझा भाव आहे, दीपक शेठ माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा हे नाही. ते नंदीच त्यांचं आहे मथुर. सासवड मैदानामध्ये मथुरनं आज एक नंबर केला आणि शंभर. काय पायरा कसा कोणी जुळवला होता? पैरा शुभम दादांनी समीर भाई यांनी सगळ्यांनी जुळवून पैरा आणलेला आणि गाडी आज दोन्हीची चांगली पळाली तिन्ही फेर. आज काय सांगाल, एवढं प्रेम आहे मथुरवरती, किती गर्दी झाली काय सांगाल त्याविषयी? आता तुम्ही स्वतः दाखवा गर्दी किती बघा मित्रांनो, सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत. म्हणजे 7 वाजलेले जवळपास. थंडी पडायला सुरुवात झाली आहे, अंधार पडतोय आणि मथुरसाठी एवढे फॅन्स मैदानामध्ये गोळा झालेले आहेत आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी पण गर्दी केलेली. तर गाडी कशी पळाली आजच्या गाडीविषयी काय सांगाल? गाडी आज तिन्ही फेर टॉपच गाडी पळाली. फायनलला पण गाडी चांगलीच गाडी पळाली. एक नंबर झाला गाडीचा. तुमचा ज्यावेळेस गटाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यावेळेस बऱ्याच जणांनी म्हणजे सांगितलं की आज एक नंबरच करणार ही गाडी. हा गाडी आज तिन्ही फेर गाडीमध्ये आली. गाडी 5 नंबर तासावरती. गट 3 नंबर तासावर काढला. 2 फेरमध्ये गाडी आली. एक नंबर गाडी. सीमेला कशी मैत्रीपूर्ण लढत होती दादा? तिन्ही गाड्या तुमच्या घरच्याच होत्या? घरच्याच गाड्या होत्या. मथुरनं काय मथुरमध्ये असल्यावरती सगळ्यांनी माहित आहे. निकाल घेतला मथुरनं आणि मेहरबानचे मालक आलेले आहेत. मित्रांनो कान्हा शेठ आहेत. कान्हा शेठ आज तुम्ही स्वतः मुलाखतीमध्ये येत आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? काय नाही, मी मगाशीच माझी एक वाईट घेतली तेव्हा मी बोलू. इर्षीला जो हत्यार असेल तर एक नंबरचा मथुरच आहे. जेव्हा पण पळालाय मालकीच्या इज्जतीसाठी पळालाय. पण त्याच्यावर अभिमान आहे आम्हाला. आता सेमी फायनल झाला, एकदम मैत्रीपूर्ण झाला. कसं पाहता ते? नाही सेमी फायनलचा आमचा विषयच नव्हता. आम्ही डायरेक्ट बोललेलो आपल्या तिसरा कोण बाजी नको मारायला. तुम्ही असाल किंवा मी असो, एक तुम्ही तरी एक मी तरी असू दे. म्हणजे कुणा घरची स्वतःची बैल आमची ती. मेहरबान जिंकला काय मथुर जिंकला काय आम्हाला सेमच आहे. आणि गाडी कशी आजच्या विषयी काय सांगाल? गाडी आजचीवर पहिल्यापासून आपला विश्वास आहे. पण ते टिंगली मिंगली आम्ही काय बोलतो टिंग वगैरे करून एकमेकांना, पण लई जुनी दोस्ती आमची. आमचं एकदम घरचा नातं आहे. म्हणजे जेव्हा मथुर महबूब आमची गाडी पळत ना, ही आमची एकत्र जवळची एकदम बैल आहेत. म्हणजे मुलं आमचा घरातलाच बैल, आम्ही आमचाच बैल समजतो मथुरला आतापर्यंत. आणि आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? फाटी पण त्यांनी नवीन केली होती, काय सांगाल कशा पद्धतीने? फाटी चांगली होती बैलांसाठी, पालासाठी पण एक नंबर चांगली होती. नरम फाटी होती. काय म्हणजे थोडीफार 1 ते 5 मध्ये कडक रान होता आणि 5च्या नंतरचा एकदम म्हणजे नरम फाटी होती. म्हणजे जिथं ज्या बैलाला पळायचा होता त्या स्पीड लागणार होतं, 100% लागत होता. त्या फाटीचं बघूनच सगळं नियोजन केलं का तुम्ही? पण केलं होतं का नियोजन? नाही, माझा फाटीचा काही विषय नसता, कारण की आता मुंबईला खरं तर तुम्हाला सांगू तर बैलांना कडक रान जास्त लागतं आणि त्याच्यामुळे कडक रान लागल्यावर कधी कधी रेवटच बैल वजनी बैल आता ते मथुरला आणि मेहरबानला याच्यात काही कडक रानाचा आणि नरम रानाचा काही फरक नाही पडत. जे पण मुंबईला जी बैल पळाली ते कोणत्याही रानाला पळतात. कान्हा शेठ एक जिद्दी बैल आहे मथुर आणि कायम म्हणजे एक प्रेक्षकांसाठी पळतो. प्रेक्षकांसाठी सुद्धा पळते आणि त्याच्या मालकासाठी सुद्धा पळते बैल. आणि बैल पण जेव्हा बैलाच्या इज्जतीवर आणि त्यांच्या प्रेक्षकाच्या आणि मालकाची जेव्हा इज्जतीवर विषय येईल त्यावेळी मथुर एक नंबर करून दाखवणार म्हणजे दाखवणार. आणि मी शुभम दादाला पण तोच प्रश्न विचारला मग अशी ही म्हणजे घरची जोडी ही केव्हा पाहायला मिळेल आम्हाला, मेहरबान आणि मथुर? शुभम दादा म्हटलं लवकरच दिसेल. कान्हा दादांबरोबर बोलणं चालू आहे, केव्हा दिसेल आम्हाला? तुम्हाला लवकरच येत्या म्हणजे 2-4 मैदानांमध्ये पण दिसेल. बिंजोडमध्ये दिसेल का 3 फेऱ्यात दिसेल? बिंजोडमध्ये आम्ही एकदा पळवलेली आहे गाडी, विजय झालेला आहे आमच्या गाडीचा. परत एकदा बिंजोडमध्ये पण पळवण्याची ताकद आहे आणि 3 फेऱ्यात पण विषय चालू आहे. फक्त 3 फेऱ्याला असा विषय घडला आहे की आमचा एक खांद असल्यामुळं 3 फेऱ्याला आम्ही जास्त करून पळवण्याचा प्रयत्न कमी करू. म्हणजे त्याच्यामुळे कारण की 3 फेऱ्याला एक खांद कुठलाही बैल काढणार नाही. एक तर मेहरबान पण काढणार नाही, तर मथुर पण काढणार नाही. आजचं हे फॅन्स बघून मथुरचे फॅन्स बघून काय वाटतंय दादा? अभिमान वाटतंय ना पहिल्यापासून दादा, कारण की दादांचा फोन आलाय का? मित्रांनो दादांचा फोन आला. अच्युत बोलतोय. राहुल दादा पण आहेत. 2 मिनिटं. दादा बोला. बाईट चालू आहे दादा. दादा तुषार बोलतोय, बाईट चालू आहे.
हा ठीक आहे तिथं बरोबर. काय आनंद आहे दादा? आनंद भरपूर आहे. आज पाहिजे होता तुम्ही मैदानामध्ये. हो माझ्या आता इलेक्शन चालू झाले. दादा आज एखाद्या मोठ्या हिंद केसरी मैदानाला ज्या पद्धतीने फॅन्सची गर्दी असते त्याच पद्धतीने गर्दी मथुरच्या पाठीमागे आहे. आणि आज तुम्ही नसला तरी तुमच्या उपस्थितीमध्ये मोठा जल्लोष आनंद उत्सव साजरा करतायत मैदानामध्ये ते. खूप आनंद वाटतो. आज पुरंदर केसरीमध्ये आज 1 नंबरचा मानकरी झालो आणि नेहमी ज्या आमचा मित्र आकाशजी राऊत आज दोन्ही नंदी एकत्र पळून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि काही दिवसापासून आम्ही खूप दुरावलेलो होतो पण दोन्ही नंदींमुळे आम्ही एकत्र आलो त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला. आणि राहुल दादा विशेष म्हणजे कान्हा दादा पण आहेत इथे आणि लवकरच ते म्हणाले मेहरबान आणि मथुर पळणार. दिसेल का आम्हाला ही जोडी लवकर पळताना? हा मेहरबान कान्हा दादाचाच आहे आणि मथुर पण कान्हा दादाचाच आहे. याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं दुय्यम नाहीये माझ्या मनामध्ये. तो माझा भाव आहे. दीपक शेठ माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा हे नाही. ते नंदीच त्यांचं आहे मथुर. बरं आजच्या विजयविषयी तुमचं मत व्यक्त करा की. आज विजय म्हणजे आज खूप आनंद वाटतोय. त्या भरपूर दिवसातून आज 1 नंबर झाला. नेहमी गुलालामध्ये राहायचो आणि आज सर्वप्रथम माझ्या राजकीय दृष्टिकोनामध्ये माझा पहिला 1 नंबरचा आज गुलाल माझ्या कपाळी लावला. मी याच्यातून माझी चांगली सुरुवात आणि माझा कॉन्फिडन्स जो होता अजून वाढून गेला माझ्या मथुर मुलींना मथुरच्या आशीर्वादामुळे. दादा कायम मोठ्या मैदानात फायनलचा गुलाल करतोय, काय वैशिष्ट्य जाणवतो? तुमच्यासाठीच पळतो हा. मथुर माझा काय आहे, मथुर माझा देव आहे. त्याच्या आशीर्वादाने नेहमीच माझ्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन चांगलं घडत आलंय आणि याच्या पुढे पण सदैव महाराष्ट्राने दिलेला प्रेम आशीर्वाद अखंड देशभरातून त्यांच्या आशीर्वादाने मथुर आणि आम्ही कायम जेवढे फॅन फॅमिली आहेत त्यांच्यासाठी कायम काहीतरी वेगळं करून दाखवणार आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अजून पुढच्या वाटचालीसाठी नवीन सुरुवात करत राहणार कामांची. अच्युत भाऊ भावनिक झालाय, काय सांगाल त्याच्याविषयी? अच्युत काय बोला. अच्युत पण आमचा एक कावल्याचा तुकडा. अच्युतने अखंड महाराष्ट्रावर जे समीकरण आहे मथुर अच्युत नंतर येतं राहुल पाटील. हा समीकरण खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये जे मेहनत करणारे आमचे शुभम आहे, गौरव आहे, समीर भाई आहे, आमचा बंड्या आहे, आदू आहे, यांची कायम मला एकदम खटपणे साथ असते. त्याच्यामुळे मी मैदानामध्ये नसलो तरी मला कोणत्याही गोष्टीचा टेन्शन नसतो. दादा समीर भैया पण आहेत पाठीमागे आणि भैयांच्या पण डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेत. म्हणजे एक प्रेम किती आहे ते मथुरवरचं दिसतंय. अहो त्यांचं प्रेम आहे म्हणून ते जीवाचा रान करत असतात आणि फक्त एक कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण या नावासाठी ते झटत आले आणि झटत राहणार अशी मी नेहमी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी आज, कारण की त्यांनी जी केलेली मेहनत आहे ती त्या मेहनतीवर मथुरने मात करून आज पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राच्या देशभराच्या मनावर राज्य करून पुन्हा एकदा गुलाल मिळवला, 1 नंबर केला. खूप अभिमान वाटतोय. चालतंय दादा, धन्यवाद दादा, अभिनंदन. आणि तुम्ही इकडे कधी 3 फेऱ्याच्या मैदानात कुठल्या मैदानात येणार आहात? आता माझे इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांनी मला इलेक्शनसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर खानदेश जेवढे भागातून जेवढे भाग असतील माझी फॅन फॅमिली कुटुंब असेल त्यांनी मला या राजकीय याच्यामध्ये चांगले सामाजिक कार्य करेल अशी मला ताकद आहे. आणि जेवढ्यांचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, सगळ्यांनी एकमेकाला आडवली, पिसवली, गोलवली आणि दावडी इथे कॉल करून सांगा का राहुल दादाच्या पाठीशी भक्कम आशीर्वाद ठेवा. 100% दादा निश्चितच विजय आपला असणार आहे आणि गुलाल आपलाच असणार आहे. तुमचं ध्येय साध्य होणार आहे. मथुर आणि आई एकविरा देवीच्या
आशीर्वादामुळं आई एकविरा देवीचा आताच आशीर्वाद घेतलं, पालखीचा आशीर्वाद घेतलं. आमचे मनोज गायकवाड आहेत तिसगावचे, त्यांची दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पालखी निघते. आमचे भावेश भाऊ असतील, भावेश भाऊ आणि मी सोबत जाऊन आज आशीर्वाद घेतला एकविरा आईचा आणि एकविरा आईचा आशीर्वाद घेऊन एक नंबर केला. चालतंय. धन्यवाद. अभिनंदन दादा. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. मित्रांनो शुभम भैया पण आहेत. शुभम भैया, काय आनंद आहे आजचा? माहिती देतो. आनंद खूप आहे. दोन माईक इको नाही काय घेतले की त्यांची पण त्यांना घेतो. काय आनंद आहे आज? आनंद तर आज खूप आहे. म्हणजे बोलू तेवढं कमीच आहे, कारण की भरपूर दिवस एक नंबरची वाट बघत होतो. कारण की प्रत्येक वेळी काय ना काय थोडं होत होतं, कुठे पाठीच बाहेरनं लागत होतं किंवा काहीतरी चुकीचंच घडत होतं. पण आज योग जुलून आला आणि एक नंबर झाला. खूप बरं वाटते आणि खूप आनंद वाटला. किती दिवसानंतर दादा एक नंबरची प्रतीक्षा संपली म्हणावं लागेल? मागे कंदूरच्या राजामध्ये एक नंबर केला होता, त्याच्यानंतर आज एक नंबर केला. मला वाटतं ते खटावच्या इथं मैदान होतं, एक आदत एक बैल. हो. बरं. आजचं पैऱ्याचं सिलेक्शन कोणी केलं? एवढं परफेक्ट पैरा कोणी सिलेक्ट केलं? पहिला तर हा आमचा भरपूर दिवसापासून चालू होता, कारण की पावसाळ्यामध्येच ही गाडी पळणार होती. पण मथुर आजारी पडल्यामुळे ही गाडी कुठेतरी थांबली आणि योग्य वेळ जुलून आली आणि हा पहिला झाला आणि चांगली अशी गाडी पळाली. चालतंय. समीर भैया, समीर भैयांकडे येतो. समीर भाईंकडे घेऊया. भैया नमस्ते. नमस्ते. काय आनंद आहे आज? आज खूप आनंद आहे, कारण की सर्व चाहत्यांच्यासाठी, दादासाठी आणि तमाम जे त्याचे चाहता वर्ग त्यांच्यासाठी बैल पळाला. आणि भावनिक झालता, तुमचे डोळे पाणावले होते राहुल का गुलालाच पात्र तर होतोच आम्ही प्रत्येक मैदानात, मोठ्या मोठ्या मैदानात, पण बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती एक नंबरची आणि आज ते मथुरनं अंधार पडायला सुरुवात झाली तरी पण हटलं नाही. काय सांगाल या प्रेमाबद्दल? त्यांचं प्रेम आहे तेवढं मथुरवर आणि दादावर, त्यांचा तेवढा जीव आहे आणि त्या सर्वांसाठीच बैल पळतो. शुभम दादा, कान्हा दादा पण आहे तिथे. मगाशी आपली चर्चा झालेली, काय म्हणजे काय सांगाल? कान्हादादा आहे म्हणजे मी जे नियोजन करतोय ते कान्हादादा म्हणजे कान्हादादाकडे बघूनच करतोय, कसं कोणाला टप्प्यात घ्यायचं कधी ते कान्हादादाकडूनच शिकलोय. कारण की जेव्हा आमची मथुर महबूब एवन जोडी पालायची तेव्हा कान्हाकडून भरपूर काही शिकलोय मी आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आज प्रत्येक नियोजन करतोय. आमचा समीर भाई असेल, प्रत्येकाचा सल्ला असतो, त्यानुसारच आज नियोजन करतो. आणि कान्हाने म्हणजे कान्हाचा मला नेहमी सपोर्ट असतो, भाईंचा असतो. म्हणजे आमची जेवढी टीम आहे, पण कानाकडेच बघून मी शिकलोय का कोणाला कधी टप्प्यात घ्यायचं ते. कुणाला समर्पित कराल आजचा विजय? आजचा विजय म्हणजे आपले सर्व टीमला समर्पित करू. धन्यवाद आपला सर्वांनी वेळ दिल्याबद्दल. आणि असंच मथुर आणि मेहरबान पण लवकर आम्हाला प्रेक्षकांना दिसेल हीच आशा करतो. आणि शुभम दादा, आता तर ते झालं होतं पहिला, पण सर्वांना माहिती होतं, पण ते नियोजन थोडं वेगळं झाले. आता पहिला थोडा फुटला होता, पण पहिला आता चेंज झालेला आहे. त्याच्यानुसार आता एक घरी गेल्यानंतर नियोजन ठरलं जाईल. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. बोला ना किरण भाऊ. पण आजच्या विजयाविषयी मथुरच्या काय सांगाल? मला तर खूप आनंद झाला. आज मथुरने एक नंबर केला ना, आकाश राऊतचा बैल शंभू बघून त्यांनी एक नंबर केला म्हणजे मला तर जामच आनंद झाला. कारण की मी दिवशी राहुल भाईला बोललो होतो का पुशेगावला एक नंबर केला होता, मथुरनी फायनलला आला होता, तर मी बोललो आज आपल्याला पैरा करायचा आहे या मैदानामध्ये. तर भाई बोलतो ठीक आहे. तर मी आकाश शेटला फोन केला बदलापूरला, मला मना नियोजन करायचं आहे आणि आज ही गाडी इथे पलवायची या मैदानामध्ये आणि एक नंबर करणार. आणि ही गॅरंटी होती का मला एक नंबर करणारच आणि झाला आज एक ना जाणार 100% गॅरंटी होती की एक नंबर करणार गाडी. आनंद कसा आहे? आनंदाचं काय आता बोलू, जामच बोललं तेवढा कमीच आहे आनंद याच्यामध्ये. धन्यवाद.